समान, पण आज परसी कुठल्या समान आहे हे आपल्याला चांगलं माहिती. बोलायचं काम, जर परश्री माते समान आजही राहिली असती ना महाराज, तर डोंगराळ्यामध्ये 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला नसता बरं. आज मागे पुण्या भागामध्ये 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय, 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय. आपला महाराष्ट्र चालला कुठे? काही मर्यादा राहिली का? अहो, लोकांना शिवराय फक्त 19 फेब्रुवारीला आठवतात. काय काम असत आहे? लोक शिवरायांसारखे दाढी ठेवता, टीका लावता, शिवरायांसारखा हावभाव असतो, पण जर मनामध्ये शिवराय बसलेले नसतील तर ते हावभाव ठेवून काय फायदा? अरे वेशभूषा कितीही कशासारखी व्हा, पण जर मन तुमचं राक्षसासारखं असेल तर तिला शिवभाव होऊन चालणार आहे का? लोक म्हणतात की शिवबा या, तुमची गरज आहे. मी म्हणते नका येऊ. का नका येऊ? कारण महाराज ज्या वेळेला शिवबा होते ना, त्यावेळेला शिवबांच्या पाठीराचे अंगरक्षक किती खतरनाक होते हो. शिवाजी महाराजांवर येणारा प्रत्येक वार तो अंगरक्षक स्वतःवर घेत होते. असे अंगरक्षक त्यावेळेला होते. आता तरी आहेत का? अहो, आता आपलेच गद्दार आहेत, तर दुसऱ्यांवर भरोसा ठेवून फायदा आहे का? महाराज, महाराष्ट्र परत व्यवस्थित होऊ शकतो जर आजचा तरुण सुधारला तर. पण आमचा तरुण एवढाही बिघडला नाहीये म्हणण्याजोगता. आमचा तरुण आजही एवढा बिघडला नाहीये, पण काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तरुण मात्र त्या बिघडण्याच्या रस्त्याला जाऊ शकतो. पण घरातल्या माय बापांनी जर तरुणाला त्यांना व्यवस्थित सांगितलं ना, तर आपला तरुण त्या वाईट मार्गाला जाणार नाही. असो विठ्ठल. शिवाजी महाराजांविषयी जर सांगितलं ना, तर शिवाजी महाराजांचा विषयी महाकवी भूषण यांनी फार सुंदर कविता लिहिली आहे.